जिल्हा माहिती कार्यालयामार्फत लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट देण्यात आलेली आहे। ही माहिती जी आहे आपण पाहू शकता, जिल्हा माहिती कार्यालय वर्धामार्फत देण्यात आलेली आहे। तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही आहात, त्या जिल्ह्याची लाडक्या बहिणींची अशी माहिती आल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती दिली जाईल। परंतु सर्वांसाठीची ही माहिती असणार आहे, ऑफिशियल माहिती या ठिकाणी आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमचा लाभ बंद झालेला असेल, म्हणजे तुमचा नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता भेटलेला नसेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती असणार आहे। तुमचा लाभ या ठिकाणी डिसेंबरचा नोव्हेंबरचा भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा। बघा याच्यामध्ये काय नेमकी माहिती दिलेली आहे, लाभ बंद झालेल्या महिलांनी अंगणवाडी सेविकाकडे कागदपत्र सादर करावी। सेविकाकडे लाभ बंद झालेल्या महिलांची यादी देण्यात आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, ही महत्त्वाची तुमच्यासाठी माहिती आहे। आता तुम्हाला इतरत्र कुठेही जायची गरज नाही, फक्त अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे। त्यांच्याकडे तुमचा ज्या लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तो बंद झालेला आहे त्याच्या याद्या जे आहेत सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत। आता ही एक दिवसापूर्वीची माहिती आहे, म्हणजे 27 तारखेची ही माहिती आहे, लक्षात राहू द्या। तर आता या ठिकाणी संपूर्ण जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या मिळत असाव्यात अंगणवाडी सेविकांकडे। काही राहिलेले असतील त्या देखील या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं त्यांच्याकडे याद्या भेटणार आहेत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल 27 जानेवारीपासून बघू शकता ही कागदपत्र स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही कागदपत्र तुमची दिलेली आहेत का अंगणवाडी सेविकांकडे, त्यांच्याकडून काय तुम्हाला उत्तर भेटलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्याने लाभ बंद झालेल्या महिलांची यादी त्या गावातील अंगणवाडी सेविकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। लाभ बंद झालेल्या यादीतील महिलांनी आपल्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्र व स्वयं घोषणापत्र सादर करावे असे आवाहन करण्यात आलेलं आहे। तर बघा हे आव्हान जे आहे महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे। योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला आर्थिक लाभ देण्यासाठी पात्रता अपात्रतेचे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत। त्यानुसार योजनेतील पात्र लाभार्थी महिलेला आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे DBTद्वारे दरमहा आर्थिक लाभाची रक्कम अदा करण्यात येते। डिसेंबर महिने अखेर योजनेच्या लाभार्थ्यांकडून ई-केवायसी प्रक्रिया करण्यात आलेली आहे। सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणामुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने त्यांचा लाभ बंद झाल्याच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत। बघा काही लाडक्या बहिणींच्या अशा पद्धतीने हे चुकीचे पर्याय निवडले गेल्यामुळे केवायसीमध्ये त्यांचा या ठिकाणी लाभ जो आहे तो बंद झालेला होता। 2 महिन्यापासून त्यांचा लाभ भेटलेला नव्हता। तर त्या लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही महत्त्वाची माहिती आहे। त्यानंतर पुढे त्यांनी म्हटलंय की योजनेच्या निकषानुसार सदर लाभार्थी पात्र अपात्र आहे याची पडताळणी होणं गरजेचं आहे। बघा खरोखरच लाडक्या बहिणी मग पात्र आहेत की अपात्र आहेत याची पडताळणी होणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी 2 जानेवारीमध्ये जी बैठक घेऊन गाव पातळीवरती ई-केवायसी प्रक्रियेमध्ये लाभ बंद झालेल्या महिला लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे तपासणी करण्याकरिता ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक अंगणवाडी सेविका तसेच शहरी भागामध्ये वॉर्ड ऑफिसर व अंगणवाडी सेविकांमार्फत योजनेतील निकषाच्या अनुषंगाने कार्यक्रम राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत। बघा गाव पातळीवरती जे आहे अंगणवाडी सेविकांकडनं हे काम केलं जाणार आहे। शहरी भागामध्ये वॉर्ड ऑफिसर व अंगणवाडी सेविकांमार्फत या ठिकाणी हे काम केलं जाणार आहे। गाव पातळीवर ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविकांकडे हे यादी असतील आणि शहरी भागामध्ये देखील वॉर्ड ऑफिसर असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील, त्यांच्यामार्फत या ठिकाणी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। त्यानुसार ई-केवायसी प्रक्रियेमध्ये लाभ बंद झालेल्या महिलांची यादी त्यांच्या क्षेत्रातील गावातील शहरी भागातील अंगणवाडी सेविकांना प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे। या यादीतील लाभार्थी महिलांनी 27 जानेवारीपासूनच ही सुरुवात झालेली आहे। जवळच्या अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्र स्वयं घोषणापत्र सादर करावे। बघा महिलांनी तातडीने माहिती सादर केल्यास शासनात लवकरात लवकर माहिती सादर करता येईल, म्हणजे पुढेही त्यांना अजून माहिती पाठवायची असे या ठिकाणी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी कळवलेलं आहे। बघू शकता अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। सर्वांपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून ज्यांचे लाभ बंद झालेत त्यांना काय काय डॉक्युमेंट द्यायचे बघा, स्वयं घोषणापत्र आणि आवश्यक जी कागदपत्र असतील तुमची, जसं की आधार कार्ड वगैरे असेल
हे सर्व डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला सादर करायचे आहेत आणि पुढं याची जी माहिती असणार आहे जिल्ह्याच्या स्तरावरती प्रशासनाकडे अजून सादर केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांकडनं यादी तपासून या ठिकाणी यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही, अपात्र यादीमध्ये KYCमुळे लाभ तुमचा बंद झालेला असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला चेक करता येणार आहे. आणि हे सर्व डॉक्युमेंट जे असतील सादर केल्यानंतर पुढं त्याच्यावर प्रक्रिया लवकरात लवकर केली जाणार आहे. म्हणजे मग तुमचे स्थगित पैसे येण्यासाठी या ठिकाणी महत्त्वाची प्रयत्न जे आहेत या ठिकाणी केले जात आहेत. त्याच्याबद्दलची ही महत्त्वाची माहिती आलेली होती. संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आता बघा या ठिकाणी महत्त्वाची न्यूज देखील आलेली आहे लाडकी बहीण योजनेबद्दलची, कारण की डिसेंबरमध्ये महिन्याचा हप्ता या ठिकाणी भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना भेटलेला होता, परंतु भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे येणं बाकी होतं, ज्यामुळे महिलांमध्ये संताप देखील बघायला भेटलेला होता. तर राज्य सरकारनं ही महत्त्वाची अशी योजना सुरू केली, ज्याच्यामध्ये 1500 रुपयाचा प्रत्येक महिन्याला हा लाभ तुम्हाला दिला जातो आहे. परंतु 2 महिन्यापासून काही लाडक्या बहिणींचे पैसे भेटलेले नव्हते. तर आता याच्याबद्दलच या ठिकाणी ही संपूर्ण प्रोसेस जी आहे ती राबवली जात आहे. KYC अपडेटमुळं अनेक लाडक्या बहिणींचे पैसे जे आहेत ते भेटलेले नव्हते. या दरम्यान आता अंगणवाडी सेविकांकडे संपर्क साधण्याचं आव्हान लाडक्या बहिणींना केलं गेलेलं आहे. KYC करूनही महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नव्हता. आता KYCमुळे लाभ न मिळालेल्या महिलांची प्रत्यक्षामध्ये म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन त्यांचं केलं जाणार आहे, त्यांची पडताळणी जी आहे ती केली जाणार आहे. आता बघा नुकत्याच आलेल्या आकड्यावरनं KYCमध्ये तब्बल जवळपास आता 30,918 महिलांचा लाभ बंद झालेला आहे. ही एका जिल्ह्याची माहिती आहे. 31 जानेवारीपर्यंत KYCमुळे लाभ बंद झालेल्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडे संपर्क करण्याचं आव्हान करण्यात आलेलं आहे. बघा 31 जानेवारीपर्यंतच तुम्हाला मुदत असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 30,918 पैकी 22,921 महिला या ग्रामीण भागातील आहेत. आधार कार्डची झेरॉक्स आणि स्वयंघोषणेतील प्रमाणपत्र सादर करावं लागेल. त्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता भेटण्यास या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. तर या महिन्यात काही लाडक्या बहिणींचा हप्ता मिळाला नसल्याने या ठिकाणी लाडक्या बहिणींनी या ठिकाणी संताप व्यक्त केलेला होता आणि KYC केल्याशिवाय लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटणार नव्हता असं अगोदरच सांगण्यात आलेलं होतं. मात्र काही महिलांचं म्हणणं असं आहे की आम्ही KYC करून देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटलेला नाही. आता त्यांनी आधार कार्डची झेरॉक्स आणि स्वयंघोषणा पत्र जे आहे ते प्रमाणपत्र जे आहे त्याची तुम्हाला त्या अंगणवाडी सेविकाकडनं तपासणी केली जाणार आहे आणि तो अहवाल पुढं प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे. तर संपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे. तर हे महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. ज्यांचा लाभ बंद झालेला आहे, ज्यांचे या ठिकाणी पैसे आलेले नाहीत, 2 महिन्याचे पैसे आलेले नसतील किंवा याच्या अगोदरचे देखील तुम्हाला बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे आलेले नव्हते. काही जणांनंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे 3 हप्ते देखील जमा झालेले नव्हते. तर त्या लाडक्या बहिणींनी आता तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडं हे सर्व कागदपत्र सादर करायचे आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे याद्या जे आहेत या ठिकाणी देण्याचं काम जे आहे महिला आणि बालविकास विभागाकडनं केलं गेलेलं आहे. त्याचसोबत तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुमचे ऑड ऑफिस असतील त्या ठिकाणी देखील तुम्हाला डॉक्युमेंट देऊ शकता किंवा अंगणवाडी तुमच्या शहरामध्ये असेल तर अंगणवाडी सेविकांकडे देखील तुम्ही हे कागदपत्र जमा करू शकता. गाव पातळीवरती ग्रामसेवक असतील किंवा अंगणवाडी सेविकांकडे हे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहेत. याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील अजून तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.